की आधी ती आंधळा माणूस जरी नाटक पाहायला आला ना तरी त्याला पाहिल्याची अनुभूती मिळाली पाहिजे असं काम कर. कदाचित आम्ही दोघी एकत्रच येऊ डेली सोप मध्ये, यू नेव्हर नो. त्यामुळे ती एक नशा आहे डेली सोपची आणि आय थिंक ती कधी सुटणार नाही. माझा सीन आहे म्हटल्यावर ती सेटिंगवाल्यांची फेफे व्हायची, आज ही बाई काय हातात घेऊन येणार. भरलेलं घर मिस करते. मिलिंद इंगळे दादा मी सांगितलं, हे बघ मिलिंद दादा तुझी सही आहे माझ्याकडे. लोकांचा जसा फॅमिली डॉक्टर असतो तसा फॅमिली थेरपिस्ट असणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं आय एम कम्फर्टेबल इन माय ओन स्पेस, तेव्हाच ती स्पेस तोडायची असते असं. मला मेमरीज बद्दल विचारायचं होतं. विनय आपटे यांच्या बरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? कारण की मला ते खूपच जाणून घेण्याची इच्छा आहे. मी नाटक केलं विनय काका बरोबर. मी आणि चिन्मय एका नाटकात होतो, एक लफडं विसरता न येणार. आणि त्याच्या आधी मी विनय काकांबद्दल खूप ऐकून होते. म्हणजे दरारा तर त्यांचा होताच होता. मला भीती वाटत होती जरा त्यांच्याबरोबर काम भीती म्हणजे सगळ्यांनाच वाटायची. भीती नाही पण टेन्शन आलं होतं. कारण कलाकार म्हणून उत्तम, डिरेक्टर म्हणून. आणि तेव्हा आम्ही नाटकाच्या तालमीला सुरुवात केली. आणि त्याच्या आधी एका नाटकासाठी त्यांनी मला विचारलं होतं जे मला दुर्दैवाने करता आलं नव्हतं. तर आम्ही जेव्हा नाटकाच्या तालमीला सुरुवात केली तेव्हा रोज वेगवेगळ्या पद्धतीने ते काय काय सांगायचं. कारण आम्ही म्युझिकल नाटक केलं होतं आणि आय एन्जॉयड दॅट प्रोसेस सो मच की त्याच्यामध्ये त्यांनी मला एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली की आधी ती आंधळा माणूस जरी नाटक पाहायला आला ना तरी त्याला पाहिल्याची अनुभूती मिळाली पाहिजे असं काम कर. सो हे खूप मोठं स्टेटमेंट आहे की तुमचा वाचिक अभिनय इतका चांगला असला पाहिजे की त्याला ते नाटक पाहिल्याची अनुभूती मिळाली पाहिजे, अनुभव मिळाला पाहिजे. आणि त्यानंतर त्यांनी मला आणखीन एक गोष्ट सांगितली की कुठलंही कॅरेक्टर आपल्या आजूबाजूला असतं. म्हणजे अगदीच तुम्ही लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर करत असाल तर ती नसतात, ती तुमच्या इमॅजिनेशनमधून एक गोष्टी बाहेर काढून करावी लागतात. पण बरीचशी कॅरेक्टर आपल्या आजूबाजूला असतात आणि आपल्या आजूबाजूला आपण डोळे इंद्रिय उघडी ठेवून वावरलं ना की तुम्हाला त्यातलं काही ना काहीतरी मिळतं. चांगलं मिळतं, वाईट मिळतं. की हे या कॅरेक्टरमध्ये डेफिनेटली नसलं पाहिजे हे तर तुम्हाला कळलं पाहिजे 100%. सो त्याच्यानंतर मी जे काम करायला सुरुवात केली ना तर त्याच्यामध्ये मी त्या पद्धतीने विचार करून काम करायला सुरुवात केली. ते म्हणाले 2 वाक्यांच्या मध्येही गंमत असते तर ती कशी काढायची हे त्यांनी मला ती गंमत करायला शिकवलं, ती गंमत अनुभवायला शिकवलं, ती गंमत एन्जॉय करायला शिकवलं. आणि त्यानंतरच्या प्रत्येक कामात मी त्या 2 वाक्यांपेक्षा त्या 2 वाक्यांच्या मध्ये शोधायला लागले आणि मला फार मजा यायला लागली. आणि त्यानंतर मी प्रपोजल नावाचं नाटक केलं. विनय काका गेल्यानंतर लगेच मी प्रपोजल नावाचं काही दिवसांनी महिन्यांनी नाटक केलं. आणि त्या नाटकामध्ये प्रामुख्याने मला ती जाणीव झाली की आपण हे बारीक बारीक शोधलं पाहिजे. म्हणजे प्रॉस्टिट्यूटची भूमिका होती त्या नाटकामध्ये आणि ती काय आपल्या आजूबाजूला आपण कधी पाहिलेली नसते. त्यामुळे पण चित्रपटातनं एखादं कॅरेक्टर पाहिलं असलं किंवा काही आपण डोक्यात ठेवलेलं असलं तर त्या गोष्टी पेरून आपण ते कॅरेक्टर करायचं असतं. पण जर ट्रेननी प्रवास करणारी एक मुलगी असेल तर ती बाहेर लोंबकळत असेल तर माझ्या असं लक्षात आलं की कल्याणपर्यंतचा प्रवास एकदा असं करता करता लक्षात आलं की मध्ये बोगद्यातलं ते पाणी पडलं पाहिजे ना, ते पाणी पडल्यावर असं होईल बारीकसं. सो अशा छोट्या गोष्टी रे, छोट्या, ही फार बारीक गोष्ट आहे. ही कलाकार म्हणून मला फार मजा देऊन गेली. तशीच आणखीन बारीक अशी गोष्ट आहे की डोळ्यातनं पाणी येतं ना. म्हणजे श्रीमंतबाई तिच्या पर्समधनं हे काढेल असं करून पुसेल, ही डोळ्यातलं असं पुसून त्या ट्रेनला पुसेल. सो ही एक बारीक गोष्ट आहे ना. म्हणजे त्या कॅरेक्टरायझेशनमधली एक छोटी 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 गोष्ट आहे. त्यानंतर आत्ता मी जे काम करते मास्टर माइंड नावाचं जे नाटक करते त्याच्यामध्ये मी जे कॅरेक्टर करते तर त्याच्यामध्ये ती शातीर दिमाग बाई आहे. त्यामुळे तिला माहिती आहे ते काहीही कुठेही हात लावला तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागेल. त्यामुळे बसताना उठताना मी अशा मुठी वळून बसते. ज्याला कळतं त्याला कळतं. पण माझ्यासाठी कलाकार म्हणून ती समाधानकारक गोष्ट आहे की हे मी माझ्यासाठी शोधून घेतलेलं आहे कारण माझं लॉजिक पूर्ण होणार आहे त्यामुळे. आणि ह्यातनं मला आनंद मिळतोय ना. किंवा बोलताना परफॉर्म करताना शिंकणे, माणूस शिंकतो ना, नॅचरली शिंकतो. तर शिंकल्यानंतर कट करायची गरज नसते. म्हणजे त्याच्यानंतर मी लक्ष नावाची मालिका करत होते तेव्हा मला असं लक्षात आलं की
सर्दी होऊ शकते, माणूस शिंकू शकतो, माणसाला खोकला होऊ शकतो. तर सलोनीला मी एका एपिसोडमध्ये असं आजारीही दाखवलंय. मला असं म्हटलं क्या फरक पडताय यार, सर्दी होऊ शकते ना एखाद्या माणसाला. आणि त्या माणसाच्या पेरीफेरीमधल्या बाकीच्या मागच्या गोष्टी शोधून काढणं, कॅरेक्टर तुम्हाला दिलेलं असतं, हा असा 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 माणूस आहे, असा असा, पण त्याची बॅकग्राऊंड शोधून काढून परफॉर्म करणं हे तुमचं काम आहे आणि हे तुम्ही करायला लागलं पाहिजे. हे मला विनय काकाने शिकवलं. म्हणजे छोटीशी गोष्ट आहे की मला सलोनी देशमुख हे इन्स्पेक्टरचं एक कॅरेक्टर दिलं होतं, पण त्या इन्स्पेक्टरच्या घरी कोणतरी असेल ना, आई असेल, वडील असतील. तर एकदा मी म्हटलं, भीम होता, भीम मला आठवतं आहे, आणि मी भीमला म्हटलं ऐक ना, मी एक फोनवर अचानक असं येतात पोलीस आणि काहीतरी ऑर्डर सोडतात, हे खूप रुथलेस आहे, हे खूप ऑर्गॅनिक नाही वाटत आहे, हे खूप असं मेडअप वाटतंय. तर मी ना फोनवर बोलता बोलता येते आणि मी पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर फोन कट करते. थोडं कोणाशी बोलणार नाही, म्हटलं माहिती नाही आत्ता, पण तू रोल म्हण, मला काहीतरी सुचेल. आणि रोल म्हटल्यावरती हां आई हां मी हो मी हां बोल मारुती, आई मी करते, हो जेवते, बाय बाय बाय. आईशी असणारं तिचं बारीकसं नातं या छोट्या छोट्या फोन की आईला काळजी आहे मुलीची, जेवलीस की नाही, आणि मग त्या आईचं कॅरेक्टर आणि त्या पद्धतीने ते डेव्हलप होत गेलं. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी शोधून काढणे आणि त्यातला आनंद आपण घेणे, आपण घेतला ना की समोरचा प्रेक्षक आपोआप घ्यायला लागतो. त्यामुळे ते कॅरेक्टरना खरं वाटायला लागतं. त्यामुळे सलोनी देशमुख पोलीस इन्स्पेक्टर असली तरी ती खोटी पोलीस इन्स्पेक्टर वाटली नाही लोकांना असं वाटलं की ही मला न्याय मिळवून देऊ शकते. त्या कॅरेक्टरवर, त्या माणसावर, त्या प्रकृतीवर विश्वास बसणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि तेच म्हणणार होतं की याच्यामुळे पात्र जास्त आपलंसं कदाचित होतं, मग ते कदाचित अजून प्रेक्षकांना पण आपलंसं वाटू शकतं, कारण ते जास्त रिअल होतं. हां, म्हणजे मला असं वाटलं कधी कधी कॅरेक्टरना बारीकसा त्रास होतोय हे दाखवलं ना की समोरचा माणूस पटकन रिलेट करतो. त्यामुळे काही कॅरेक्टर्समध्ये मी तीही क्लुप्ती वापरते की श्वास घ्यायला त्रास होतोय किंवा पॅनिक अटॅक्स येत आहेत किंवा ब्रीदिंग इश्यूज आहेत. सो लोकांना आई गं बिचारी वाटली ना की ती आपलीशी वाटायला सुरुवात होते, असं मला वाटणारं गणित आहे. पण ते मजेदार आहे आणि मला येते बाबा कधी कधी त्याच्यातनं मज्जा. किंवा ती पडली, तिला लागलं, तिला चालता येत नसेल, तिला लंगडत असेल एखादं कॅरेक्टर की फिजिकली तिला त्रास होत असेल. सो पीपल फील फॉर दॅट कॅरेक्टर अँड वेन दे स्टार्ट फीलिंग फॉर दॅट कॅरेक्टर दे स्टार्ट गोईंग क्लोज टू दॅट कॅरेक्टर. त्यांना ते अधिक जवळचं वाटायला लागतं की त्याच्या हातात हात घालून आपण पुढे बघूया किंवा त्याच्याबरोबर प्रवास करूया असं वाटायला लागतं. आणि जेव्हा माणसं किंवा प्रेक्षक तुमच्या बरोबर प्रवास करायला लागतात ना तेव्हा ते कॅरेक्टर चांगलं होतं असं वाटतं. विनय काका हो खरंच ते वेगळंच गणित होतं. मला आय मिस हिम. शी वॉज लकी टू हॅव. आता थांबलो मी पण की हे मी शांतपणे ऐकत होतो की आम्ही आता काय बोलावं पुढे. विनय काकांचं डोळ्यात असं क्षणभर पाणी तरळूनच जातं लगेच. विनय काकांचं, विनय काका म्हणा, अभय परांजपे म्हणा, स्मिता तळवलकर, स्मिताताई, माझ्या आयुष्यातली अशी खंदी माणसं होती ती की ज्यांनी मला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काही ना काहीतरी दिलं, शिकवलं आणि मार्ग आपलासा करून पुढे जायला शिकवलं. So I think they are very important parts of my life, pillars of my life. आता म्हणजे आता मालिका क्षेत्राचाच विषय निघाला. एवढी माणसं गेले 3 वर्ष ताई तू मालिका क्षेत्रापासून जाणून बुजून दूर राहतेस, किंवा सोनाली तू जवळपास 6-7 वर्ष तरी मला नाही वाटत काही त्याच्यापेक्षा जास्तच झाली असतील कदाचित. नाही 6-7 नाही. लास्ट सिरियल कुठची होती, बेदोणे 10 5 वर्ष तरी. करेक्ट. दोघी एवढ्या अप्रतिम अभिनेत्री आहात. ताई मगाशीच म्हणाली की ती जहाल मतवादी आहे, पण ताईचा एकंदरीत आवाज नाही छे अजिबातच नाही. पूर्वी होते. माझी मतं ठाम असतात, अजूनही माझ्या मतांवर ठाम राहणारी. कोणी तुम्हाला चुकीचं वाटतंय म्हणून मी माझी मतं कदाचित बदलणार नाही. मला पटलं तर मी बदलेन. पण काय कुठेच आता मालिका क्षेत्रामध्ये त्याची खंत आहे मला स्वतःला. नाही आम्हालाही आहे. मलाही माझी इच्छा आहे, कारण की मी बरेच जसं तू म्हणाला खूप वर्ष झाली की डेली सोप करून झाले आणि मला करायचं आहे. पण तेच आम्ही मगाशी बोलत होतो की करायचं आहे, पण आता होईल का. म्हणजे एक तो असा एक थॉट येऊन जातो की एवढी कमिटमेंट, एवढं हे आता जमू शकेल का, कारण आता इतकी वर्ष त्याच्यापासून दूर आहोत. तर मग त्याच्या वेळेस जसं तुला माहिती आहे, तो मध्यंतरी तूही मला काही प्रोजेक्टसाठी फोन केलेले होतेस. एक आपलं होणार होतं आणि माझ्या काही कारणामुळे ते करता आलं नव्हतं, तर ती एक गोष्ट झाली. किंवा त्या व्यतिरिक्त आणखीन काही फोन कॉल झाले. मग तिथे कधी काही वेळेला कॅरेक्टरच मला फार आवडलं नाही, काही ठिकाणी लोकेशनच
आवडलं नाही, हा खूप दूरच आहे, किंवा किंवा यु नो किंवा एखादं सो अशा काही गोष्टी जुळून येत नव्हत्या. जसं मगाशी आम्ही म्हटलं की आता पहिल्यासारखी परिस्थिती नाही आहे की आपल्याला सिद्ध करायचे, आपल्याला प्रूव्ह करायचे, किंवा नवीन आत्ताच करिअरमध्ये आलो आहे आणि वी हॅव टू डू समथिंग. ऑफकोर्स काम सतत करत राहणं आणि ते ग्रो होत राहणं, जसं मगाशी म्हणाली की ते आपल्यासाठीही चांगलं, कारण ते आम्ही कायम एन्जॉय केलेलं आहे आणि त्याच्यापासून दूर राहू शकत नाही. सो करायचं तर आहेच, पण त्या अनुषंगाने सगळंच जुळून येईल असं प्रोजेक्ट जेव्हा होईल तेव्हा ते होईल. सो आताही मी वाट बघते की हा कधीतरी मला फोन करेल आणि काहीतरी जुळून येईल परत आणि ते होईल यु नो. बट जेव्हा होईल तेव्हा चांगलंच काहीतरी होईल याची नक्की गॅरंटी आहे. पण त्यासाठी आत्ता स्वतःला काय म्हणतात ना, तयार करत राहणं, चांगलं नवनवीन वेळ आहे तोपर्यंत त्या वेळेचा सदुपयोग करत राहणं, नवीन गोष्टी शिकत राहणं हेच आपल्या हातात आहे. आणि जेव्हा ती एक गोष्ट जी आपल्याला पाहिजे ती येईल तेव्हा मग ती 100% देऊन करता येईल. सो येस, सो आय एम लुकिंग फॉरवर्ड की मला असं वाटतंय की आता येईलच, लवकरच काहीतरी होईल आणि ही पण लवकर, कदाचित आम्ही दोघी एकत्रच येऊ डेली सोप मध्ये, यू नेव्हर नो. एकत्र मीच प्रयत्न करेन, पण म्हटलं असेल अच्छा, अब हम लोग स्टूडियो हमारे यहाँ शिफ्ट कर लेंगे. आम्ही ठाण्यामध्ये शिफ्ट करून घेऊ. नाही, पण मी खरं सांगते की आता 3 वर्ष जवळपास मी टेलिव्हिजनचा कॅमेरा खऱ्या अर्थाने म्हणजे मध्ये एक अगदी लहान रोल केला देवी. म्हणजे फारच माझी अपेक्षाही नव्हती, मी कधी स्वतःला देवीच्या रूपात मी विचारही नव्हता केला, पण मनीषनी गळ घातली आणि त्याचा विश्वास होता, दीपाचा विश्वास होता. सो मी तो रोल केला, लोकांना आवडला फार. पण आता रेग्युलर असं छान काहीतरी डेली सोपमधलं कॅरेक्टर करायचं आहे. मला असं वाटतं गेली 3 वर्ष मी करत नाही, त्यामुळे आता लोकांनी ठरवलं की आता हिला डेली सोप करायची नाही आहे, हिला गरज नाही. आणि इव्हन माझ्या बाबतीत पण बऱ्याच लोकांनी असं ठरवून गेलं की हे आता प्रोड्युसर झाले, हिला आता काम करायचं नाहीये, असं तर साधारण एक होऊनच जातं. असं नाही आहे. तर मला असं वाटतंय आता आतनं की टेलिव्हिजन करावा आणि चांगला करावा. आता मडपर्यंत पण शॉर्टकट निर्माण झालाय, मला वाटतं तो सागरी मार्ग निर्माण झालाय, त्यामुळे पटकन पोहोचू शकतो. आणि काय आहे ना की कुठेतरी हिची काय माझी काय आमची सुरुवातच सिरियलपासून झाली. सो ते पहिली गोष्ट ती आयुष्यातली आणि ती कायम आम्ही एन्जॉय केली. असं नाही की कुठे त्याचा आम्हाला त्रास झालाय, वाईट अनुभव आलाय आणि त्यामुळे आता नाही, आता डेली सोप नाही करायचं, आता फक्त फिल्म्स करायचं, असं काही नाहीये. गणित बदलली डेली सोपची, ती बदललेली आहेत, पण ठीक आहे, आपण त्याच्या अनुषंगाने स्वतःला मोल्ड करतच असतो ना आयुष्यात वेगवेगळ्या ठिकाणी. तिथेही आपण मोल्ड करूच स्वतःला, त्याची गॅरंटी आहेच. पण फिल्मपेक्षाही फिल्म कितीही ग्रँड असली, कितीही मोठं आणि कितीही त्याचा एक वेगळा आनंद जरी असला तरी सिरियल जी प्रसिद्धी, जे तुमचं आपलेपणा, लोकांकडनं जे प्रेम मिळतं आणि ते अबाधित असतं. म्हणजे आजही जसं तू म्हणालास की आभाळमायासाठी लोक आठवण करतात, करेक्ट, बेधुन्न मनाच्या लहरीसाठी अजूनही मेसेजेस येतात. सो तिथे ते एवढं कनेक्शन होतं डेली सोपमध्ये, एवढं पर्सनल लेवलचं ते फिल्ममध्ये होतं असं नाही. त्यामुळे ती एक नशा आहे डेली सोपची आणि आय थिंक ती कधी सुटणार नाही. म्हणजे थोडी गॅप येईल, थोडा ब्रेक येईल की आता हे ॲडिक्शन पण आता जास्त झालंय. पण बघ, माझ्यासाठी मला तो गरजेचा होता 3-1 वर्ष, कारण माझा मुलगा 5-5.5 वर्षाचा होता. माझ्याकडे मदतीला माणसं असली तरी घरात आई, सासू, वडील, सासरे असणं आणि नसणं याने खूप फरक पडतो. मला असं वाटतं ते असावेत, पण दुर्दैवाने ते आमच्याकडे नाही. त्यामुळे मी किंवा माझा नवरा आम्हाला कोणाला तरी स्टेप डाऊन करणं गरजेचं होतं जर मुलाबरोबर राहायचं असेल. आणि आईनी मुलाबरोबर राहिल्याने किंवा वडिलांनी मुलाबरोबर राहिल्याने खूप फरक पडतो. म्हणजे माझ्या मुलामध्ये गेल्या 3 वर्षात जो आमूलाग्र बदल झालेला आहे, माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून किंवा एक रिसेप्टर म्हणून, आणि मला तो जाणवतो. त्यामुळे ही काही वर्ष मला देणं गरजेचं होतं आणि उमेदीची वर्ष असतात. आपण असं नाही म्हणू शकत की आता जबाबदारी संपली. आई झाल्यानंतर प्रत्येक टप्प्यावर वेगळी जबाबदारी निर्माण होत असते, पण त्या जबाबदाऱ्यांना आपण हँडल करायची आपल्याला सवय होते किंवा ते शिकतो आपण आई म्हणून वर्षोगणिक. पण ती शिकण्याची सवय करणं किंवा ते शिकण्याची प्रोसेस मला एक्सपिरियन्स करणं गरजेचं होतं काही वर्षात. त्यामुळे 3 वर्षाची सुट्टी घेतली होती. आणि सुदैवाने आपण मगाशी म्हणालो तसं की आपल्याला ती मुभा आहे, आपल्याला ते स्वातंत्र्य आहे. जर
हातावर पोट असतं तर कदाचित ते शक्य झालं नसतं. पण अगेन आय बिलीव्ह इन स्वामी, आय बिलीव्ह इन गॉड, की त्यांच्या कृपेने आपण हे ठरवू शकतो की मला आज करायचं आहे, मला उद्या करायचं नाही. पण मला असं वाटतं आता ही सुट्टी संपायला हरकत नाही. कारण माझ्या मुलाने त्या दिवशी मला गमतीत बोलता बोलता म्हणाला, आई मी तुला आता थिएटरमध्ये शोज तर बघतो पण आता तू स्क्रीनवर काम कर ना. सो मला असं वाटतं की आपण आपली इच्छा तर असतेच, पण आपल्या मुलांच्या इच्छेसाठी आई म्हणून आपण कितीही नाही म्हटलं तरी आपण झगडत असतो ना. तर मला आवडेल त्याची ही इच्छा पूर्ण करायला. आणि आम्ही ना खूप कमिटेड आर्टिस्ट आहोत. म्हणजे आमचा प्रॉब्लेम ही आहे हा, आणि हे आमचं काय म्हणतात चांगली गोष्टही आहे. आणि खूप कमिटेड असल्यामुळे ना आज मला लवकर घरी जायचं आहे, आज माझ्या मुलाची शाळा आहे, आज माझी मीटिंग, ही असली कारणं ना तेव्हा देऊ शकत नाही. आणि ते बोलायला सतत बोलायलाच हे ऑकवर्ड व्हायला लागतं की अरे यार आपल्यालाच नको तेवढा एक हे येतो की अरे बापरे 7 तास आपण मागच्या आठवड्यातच सांगितलेलं, आता परत कसं सांगायचं की मला लवकर सोडा, मला हे उशिरा येईल. सुदैवाने इंडस्ट्रीमध्ये इतके चांगले नातेसंबंध निर्माण झालेत की आपण सांगितल्यानंतर नाही म्हणणार नाही, लोक प्रेमाने आपल्याला सोडतीलही. पण खूप कमिटेड असल्यामुळे ना आपण तो विचार सारखा करू शकत नाही. आणि त्यामुळे ना मला ही मधली 3 वर्ष देणं शक्य नव्हतं किंवा काम करणं शक्य नव्हतं, आणि काही कारणांनी मला घरी राहणं भाग होतं. पण मला असं वाटतं आता ही या निमित्ताने सांगते की सुट्टी संपायला पाहिजे. आणि प्रोड्युसर्स जे मला त्यांना असं वाटतंय की आता की बाबा आता आदिती कामच करत नाहीये, तर मला आता डेली सोप्स करायचे आहेत, चांगले करायचे. हा काउच आहे ना, आपण मॅनिफेस्ट ते म्हणतात ना काय काय तसं आम्ही मग आपण परत याला सांगू बघ तुझ्या काउचवरती आम्ही बोललेलो होतो, आम्ही काम करू आणि जर का एकत्र केलं तर यू नेव्हर नो, मग करूया. मग त्या मालिकेचं प्रमोशन आपण पुन्हा याच शोवरती करूया. तेव्हा अशी तुला क्लिप टाकता येईल की आम्ही बोललो होतो असं, मज्जा येईल. आणि येस मला प्रचंड आवडतं डेली सोप करायला. कारण की एक ते कॅरेक्टर रोज नवीन जगणं ही एक नशा आहे. रोज वेगळ्या पद्धतीने, रोज वेगळ्या अँगलनी, रोज वेगळ्या कपड्यांमध्ये ते कॅरेक्टर जगणं. आणि ते एक मानसिक चॅलेंज पण आहे. ते वर्षानुवर्ष ते तसंच करत राहणं, म्हणजे हॅट्स ऑफ टू दोज पीपल ज्यांचं सिरियल 5-5 वर्ष 4-4 वर्ष ते करतायत नित्यनेमाने. जवळजवळ 5-5 वर्ष, म्हणजे वेगळंच मेंटल स्टेबिलिटी लागते त्यासाठी. नाही, वादळवाट जवळजवळ 3.5 वर्ष चालली, लक्ष 5.5 वर्ष चालली, हम बने तुम बने जवळजवळ किती 500च्या वरच एपिसोड, 2.5-3 वर्ष चालली. येऊ कशी तशी मी नांदायला सुद्धा त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा 2.5-3 वर्ष चालली. सो मला असं वाटतं सुदैवाने देवानी ज्या मालिकांमध्ये मला संधी दिली त्या मालिका जास्त काळ चालल्यामुळे जास्त काळ ते कॅरेक्टर लोकांसमोर राहिलं, आणि त्यामुळे लोकांच्या मनात अनेक कॅरेक्टर्सनी घर निर्माण. म्हणजे लक्षमधली सलोनी देशमुख करायला सुद्धा मला किती मजा आली होती. हम बने तुम बने मधली तुलिका करायला मला एवढी मजा आली होती ना की, आणि माझा सीन आहे म्हटल्यावरती सेटिंगवाल्यांची फेफे व्हायची. आज ही बाई काय हातात घेऊन येणार किचनमधनं, आज काय एंट्री कर, मध्येच इकडे काहीतरी लावलेलं असायचं, मध्येच पळी असायची. बरं ती पळी नुसती नको, कारण ती खोटी वाटणार. मग ती वरणात बुडवलेली पळी वाटणार असेल तर ते हळदीचं पाणी तयार करा, मी असा हात घेऊन येणार, फ्रस्ट्रेशन. मग एक घाणेरडा एक फडका, हा फडका नाही, याला पीठ लागलेलं पाहिजे किंवा भाजी पुसलेली ओटा पाहिजे. सो त्यांची फेफे व्हायची. आणि मग ना बाकी सगळे मजेदारपणे हसायचे की बापरे आता ही आली, आता हिला काहीतरी लागणार वेगळं. किंवा कणिक मळता, एकदा तर मी अशी कणिक मळताना ते भांडं असतं ना, ते भांडं मी म्हटलं कणिक मळून ठेवा, मला ती पाहिजे. तर ती मळतानाची कणिक अशी ठाक ठाक करत रागाने एंट्री घेतली होती. सो किड्यात नाही आपल्यातले, आणि हे मला विनायक काकांनी शिकवलं नाही, किडे आपल्यात असतात पण त्यांना योग्य वेळी बाहेर येऊ द्यायचं असतं. करेक्ट. सो ते करताना पण फार भारी आली होती मज्जा. आणि मालविकाचं कॅरेक्टर जे फार कठीण होतं, कारण मी कधीच निगेटिव्ह कॅरेक्टर याच्या आधी केलं नव्हतं. आणि निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणजे डोळे मोठे करून, भुवया अशा करून, कपडे घालून. सुरुवातीला ना काही काळ 1-2 टू बी और नॉट टू बी, जिएगी के मरगी असं करायचा प्रयत्न झाला आमच्या सगळ्यांना, डिरेक्टर म्हणा. पण मी म्हटलं ऐक ना अजय सर, म्हणजे अजय मयेकर, एका पॉईंटला अजय मयेकरांच्या लक्षात आलं की भाई
अदिती तू तेरा करले तुझ्या पद्धतीने कर. आणि मग ते जेव्हा हळूहळू काही 2-4 एपिसोड नंतर माझ्या पद्धतीने करायला सुरुवात केलं ते म्हटलं तसं काहीच नको करूया. आपण शाहरुख खान वाटू शकत नाही यार. आपण तेवढं कन्व्हिन्सिंगली करण्याची पॉवर फार कमी मराठी कलाकारांमध्ये आणि माझ्यामध्ये ती यायला थोडासा वेळ अजून असं वाटतंय. तर आपण आपल्याला जे सोपं वाटतंय जे चांगलं वाटतंय त्या पद्धतीने आपलं काम करूया ना. सो त्या पद्धतीने ते कॅरेक्टर मोल्ड करायला सुरुवात केली. ती मालविका इतकी म्हणजे निगेटिव्ह खरं तर कॅरेक्टर, खूप वाईट वागणारी कॅरेक्टर, पण ती आवडायला लागली लोकांना. कारण निगेटिव्ह कॅरेक्टर किंवा व्हिलन हा जन्मतः व्हिलन नसतो हा माझा समज आहे. आणि तेव्हाही मी तोच विचार केला. परिस्थिती त्याला वाईट माणूस बनवते आणि परिस्थितीजन्य वागला ना तो म्हणजे वाईट पद्धतीने. परिस्थिती 2 मार्ग असतात परिस्थितीमध्ये. परिस्थिती आपल्याला चांगला विचार करायला भाग पडते, मतलब उद्याचा दिवस काय ते हे घडतंय ते चांगल्यासाठी घडतंय असा विचार करायला भाग पडते, किंवा ह्याच्यातनं मी समोरच्याची वाट लावली किंवा मी माझ्या स्वार्थासाठी काहीतरी केलंच पाहिजे आत्ता असा विचार करायला भाग पडते. या पद्धतीने विचार करणारी जी वृत्ती असते ती कॅरेक्टर सिरियलची किंवा कुठल्याही गोष्टीची लीड असते. आणि ह्या दिशेने विचार करणारा माणूस हे ग्रे शेडमधलं कॅरेक्टर असतं. तर ही परिस्थिती तुम्हाला असा मार्ग निवडायला लावते असं मी मनात पक्क धरून ते कॅरेक्टर पुढे नेलं आणि आय थिंक पीपल लव्ड इट. मजा हे कंटिन्युअसली पात्र करण्यात मजा येते जे तुम्ही म्हणालात आता, पण ह्याच्यामध्ये स्वतःला हरवून नाही जात आपण. मला कधी कधी वाटतं बाबा नाही बोल ना. नाही तू बोल ना. बोल. स्विच ऑन स्विच ऑफ कधी कधी कठीण होतं. म्हणजे मी हसायला पण मालविकासारखी लागली. म्हटलं अभि तो ब्रेक की चालू होते. मग 8 दिवस सुट्टी घ्यायची, कुठेतरी बाहेर पळून जायचं, पूर्ण वेगळं वागायचं आणि मग परत यायचं. हे मी सतत करत आलेलेच आहे. मला असं लक्षात आलं की अरे खूपच जास्त परिणाम आपण हसायला पण त्या कॅरेक्टरसारखं आणि नकळत लागतो. म्हणजे कारण आपल्या सिस्टीम मधला तो भाग बनत जातो रोजचा. दिवसातले तुम्ही 12 ते 14 तास तसं जगत असाल तर नकळतपणे काही गोष्टी त्या आपल्यामध्ये येतात. आणि इतकं स्विच ऑन आणि स्विच ऑफ करायला फार फार मेहनत लागते किंवा फारच वेगळ्या पद्धतीची माणसं लागतात. थोडासा परिणाम होतो तुमच्यावर नाही म्हटलं तरी. आणि जेव्हा तुमच्या लक्षात येणं पण महत्त्वाचं आहे ना की आपल्यावर हा परिणाम होतोय. आणि ज्या क्षणी माझ्या लक्षात येतं सुदैवानी मी सुट्टी घेते आणि मी सिरियलचा एपिसोड बघते, मी अशी मग आरशात बघते, मी अशीच हसते का, मग हसणं मी बदलते, मग अशीच वागते का. मग कधी कधी मालविकासारखी ना आगाऊपणे वागायला लागलं तर मला वेडी झाली आहेस का तू. हे अदिती करू शकते. ही फेज मी पण बघितलेली आहे की मध्येच ती अशी एकदम सुट्टे आणि त्यांना ग अदिती काय थांब जरा. तिच्या मैत्रिणी ज्या आहेत त्या पण की अदिती जरा थंड आलेलो. माझा नवरा म्हणतो नीट वाग, मॅड झाली आहेस. तर नीट वाग, मी नवरा आहे, मी मालविकाचा नोकर नाही, माझ्याशी वाईट वागू नको. वाईट म्हणजे काय वागणार, मला नाही आत्ता काय करायचं. का नाही करायचं, आपण जाऊया जेवायला बाहेर, मला नाही यायचं. कशाला नाही यायचं, नॉर्मल प्लीज. छोट्या छोट्या इन्स्पेक्टर नाही ना नाही. आता ते बघ ते कॅरेक्टर जगून काही वर्ष झाली ना, आता ते सिस्टीम मधून निघून गेलेलं असतं. मग मालविका आता सिस्टीम मधून निघून गेली. आता परत कुठली तरी कॅरेक्टर सिस्टीम मध्ये आणण्यासाठी मी तयार आहे. पूर्णतः माझी पाटी कोरी झालेली नवीन कॅरेक्टर. तू बोल आता काय. नाही झालं सगळं बोलले. नाही सॉरी मला आता नाही आठवते काय बोलत होते मी. नाही आय थिंक तेच जे ती बोलत होती तेच होतं ऍक्च्युली. पण जे स्विच ऑन स्विच ऑफ आम्ही पूर्ण करू शकतो म्हणतात ते खोटं आहे. हा म्हणजे करेक्ट आहे. सफेद झूट. थोडस मागे जाऊया पुन्हा कल्याण डोंबिवलीवरती. मी सातत्याने आज कल्याण डोंबिवली हे हॅमर करून सोडणार आहे. ओके अभिमान आहे त्या गोष्टीचा. मी कल्याण डोंबिवलीचा आहे. कल्याण मधलं काय मिस करतेस? जण्याची मिसळ मिस करतेस, वडा मिस करतेस, कासाराटातला गणेशोत्सव मिस करतेस? कासाराटातला गणेशोत्सव यार डोळ्यात पाणी आलं, अंगावर काटा आला. भरलेलं घर मिस करते, भरलेली माझी गल्ली मिस करते. हा आणि माणसंच नाही राहिली यार त्या घरात. जाऊन स्वतःच कुलपाने तो दरवाजा उघडायचा, स्वतःच ते लाईट्स लावायचे. ह्याची सवय नाही कारण माझं घर नेहमी माणसांनी भरलेलं असं. म्हणजे कमीत कमी 8 माणसं माझ्या घरात असायची मी लहानपणापासून. आणि आमच्या घरात आत्या, काका, काकी आजी, मामी आजी, त्यांची मुलं.
सो गोतावळा असायचा आमच्या घरामध्ये. आणि आज जेव्हा ते फक्त फोटो बघते ना, फार वाईट वाटतं यार. मला त्या कल्याणच्या घरी मनापासून जावंसही वाटत नाही. फक्त ते राहावं घर म्हणून, चांगल्या सुस्थितीत राहावं म्हणून जाते. पण नाही यार, आपल्यासाठी जगलेल्या माणसांचे फोटो पाहणं फार जीवावर येतं. सोनाली, तुझं गणेशोत्सव आणि पाडवा शोभायात्रा Absolutely. आम्ही बघायचो विरा जाऊन. माझी 74 तर माझा जन्म, त्यामुळे माझी 90ची बॅच, हिची आहे 94. नाही 94 बरोबर 94. आम्ही थोडे सिनियर होतो. फडके रोड जो आमचा हो, फडके रोड मेन. आणि साडी बिडी व्यवस्थित मस्त. डोंबिवलीला सुरुवात झाली ना हो, डोंबिवलीला शोभायात्रेची सुरुवात डोंबिवलीला झाली. येस, बाबासाहेब पटवर्धन. आणि काय मजा यायची, अजूनही येते. म्हणजे मागच्या वर्षी मी माझ्या फिल्मच्या प्रमोशनसाठी गेलेले, तर मला असं इतकं मस्त वाटलं की ज्या शोभायात्रेमध्ये मी कायम लहानपणापासून गेलेली आहे, तिथे आज मी माझी फिल्म प्रमोट करायला जाते, यु नो. सो इट वॉज टोटली डिफरंट. म्हणजे सकाळी फक्त मुलं मुली जायचे शोभायात्रेमध्ये मेजरली. नो, ॲक्च्युली दिवाळी पहाटला दिवसा मुलं मुलींची गर्दी असायची. म्हणजे स्पेशली त्याकरता मी ड्रेस वगैरे आणायचो, मॅचिंग. अरे फुल तयार होऊन सगळेजण यायचे कम्प्लीट. आणि पहाट ज्याच्यासाठी सगळे टीनेजर्स ॲब्सोल्युटली. आणि मग संध्याकाळी फक्त बुजुर्ग मंडळी संध्याकाळी यायची फिरायला. आणि आपण त्या लाईनीत आता सो आता पण मी सनायला घेऊन जाते ना, मी तिला सांगते, ती म्हणते मम्मा मला दरवर्षी तू हेच सांगतेस, मला माहिती आहे आता, पाठ झालाय की मी इकडे जायचे, मग मी तिथे जायचे, मग असं होतं, मग तसं होतं. की पाडव्याच्या दिवशी सुद्धा की इथून चालत सुरुवात करायचो, कुठपर्यंत चालत जायचो, आणि मग ते ले झेम, आणि रात्री सगळ्या रस्त्यांवरती बायका पोरं रांगोळ्या काढतायत ना, पूर्ण इट्स लाईक. आता आय डोंट नो एवढं होतं की नाही. म्हणजे येस, ॲब्सोल्युटली. अरे इव्हन गणपतीमध्ये रात्री कार्यक्रम असायचे गणपती मंदिरामध्ये, तेव्हा हे सगळे हो गाण्याचे कार्यक्रम. आणि माझी एक वही होती छोटीशी, ज्याच्यावरती मी सगळ्यांचे ऑटोग्राफ घ्यायला, कार्यक्रम संपला की पाठी अशा लाईनीत उभं असायचं. मिलिंदकडे त्यांना मी सांगितलं, हे बघ मिलिंद दादा तुझी सही आहे माझ्याकडे. सो इट वॉज लाईक कम्प्लीट, लाईक तिथे जाऊन लवकर जाऊन बसायचं सो दॅट पुढची रांग मिळेल आणि तिथे बसून. आणि आता असं वाटतं यार, तेव्हा वाटायचं केवढं मोठं मंदिर आहे आणि केवढी गर्दी आहे, आणि आता गेल्यावर असं वाटतं बापरे एवढंच होतं मंदिर, तरी आपल्याला केवढं वाटायचं की किती मोठं मंदिर होतं आणि किती गर्दी. आणि यु नो इव्हन अंकुश वगैरे यांचं महाराष्ट्र आपली काय ग अंकुश आणि साबळ्यांचा आपला कार्यक्रम लोकधारा महाराष्ट्राची लोकधारा वगैरे कार्यक्रम पण तेव्हा यायचे. आणि त्या एवढ्याशा जागेमध्ये एवढा मंच, हो सगळे कार्यक्रम तिथे येऊन गेलेले होते. आणि त्या आठवणी काही औरच होत्या, म्हणजे आता नाही ते. गणपतीमध्ये कल्याणला त्याला मी दुर्गाडीवर घेऊन गेले, आणि महाराज त्याचे प्रचंड आवडते आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांविषयी फार आपुलकी, फार प्रेम आहे त्याला. आणि मी जेव्हा त्याला त्या दुर्गाडी किल्ल्याचं महत्त्व सांगत होते, वरपर्यंत चढून छान त्यांनी पण आता एक बाजू बंद केली आहे दुर्दैवाने त्या साईडची. मग त्या बुरुजावर त्यांनी फोटो काढला, आणि त्याला फार प्रश्न विचारला, त्याला फार समाधान मिळालं. गणपतीमध्ये मी नाही घेऊन गेले, पण मला माहिती नाही पूर्वीसारखी गर्दी, कारण पूर्वी आम्हाला वरनं खाली उतरायची सोय नसायची. वाडे असल्यामुळे सुद्धा आमच्या गल्लीमध्ये 4-4 सार्वजनिक गणपती असायचे, चलचित्र देखावे असायचे, आणि तासनतास लोक लाईन लावून ते देखावे बघण्यासाठी उभी असायचे. तो लोकांच्या मध्ये पण एक वेगळं स्पिरिट होतं. आत्ता एवढी गर्दी राहिलीच नाही आहे. आत्ता इतकं सहज आणि सोपं झालं आहे ना, त्यामुळे तेव्हा माहिती असायचं की बाजूच्या घरात कोण राहतं, किंवा आपले मित्रमैत्रिणी मोबाईल नसताना सुद्धा ठरलेल्या वेळेत आपण तिथे भेटायचो. म्हणजे एक्झॅक्टली आता ते समोरच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या ट्रंक कॉलची गरज लागायची. आज तुम्हाला त्याची गरज नाही लागत आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजीनी चांगलं पण दिलं आणि वाईट पण दिलं, सोयी सुविधा केल्या, पण माणसं फार दुरावत चालली. म्हणजे मी किलोमीटर लांब असलेल्या माणसांना जवळ आणलंय, पण असं एक फ्लोअरवरती राहणाऱ्या आजूबाजूच्या घरातल्या लोकांना करेक्ट आपण
दूर झालोय. म्हणजे मी माझ्या नवऱ्याला कधी कधी सांगते, ऐक ना, एक वीकेंड होम आपण मुंबईतच घेऊया जे 1 BHK असेल, तिथे मी तुला सुहास अशी हाक मारली तर ऐकू जे ऐक ना, मी काय म्हणते, एवढी हाक नाही, माझ्या 4 खोल्या पार करून माझा आवाज जायची गरज नाही आज, मला तुला हाक मारायला जोरात हाक मारावी लागते रे, तर मी ऐक ना, ये ना इकडे आपण गप्पा मारत बसूया, या आवाजात बोलेल तुला ऐकू येईल. तर माणसं थोडीशी दूर झाली आहेत रे, आणि फार वाईट वाटतं मला. प्रॉबेबली आपल्या आयुष्यात जे नसतं ना ते आपण सतत शोधत असतो. तेव्हा माझ्या आयुष्यात माझी फॅमिली आत्ता राहिली नाही ना, त्यामुळे मी सतत माणसं शोधते. तेव्हा आमच्या घरी, आमचं घर तुला माहिती आहे, कधीही कुणीही येऊन आमच्या घरी गप्पा मारायला येतं, जेवायला येतं, पार्ट्या होतात, आणि ती माणसं आम्हाला, त्याच्याकडेही फॅमिली नाही माझ्याकडे, त्यामुळे हे मैत्र हीच आमची फॅमिली आहे. त्यामुळे अनेक मित्रांना, अनेक मैत्रिणींना आमचं घर हे आपलं घर वाटतं. याचं कारण असं आहे की त्यांना आम्ही फॅमिलीचा दर्जा दिलाय. करेक्ट. सो आपल्याकडे जे नाहीये ते आपण शोधत असतो. प्रत्येक जण आपल्याकडे नाहीये ते शोधत असतो. सो आम्ही माणसं शोधतो. फॅमिलीबद्दल म्हणजे तुम्हाला काहीच तेव्हा, म्हणजे मला हा एक पर्सनल प्रश्न विचारायचा आहे. आय थिंक आयुष्यातले जे काय स्टेजेस वगैरे होते, युअर फादर वॉज अ बिग सपोर्ट, अ पिलर. आणि आई पण ऑफकोर्स. पण when you lost your father, that was a big moment in life, which pretty impactful. हो. आणि त्यातनं रिकवर कशी झालीस किंवा काय, याचं कारण हे की एक मैत्रीण आहे माझी, आय एम प्रिटी शुअर ती आपला इंटरव्ह्यू बघेल, आणि शी इज काइंड ऑफ गोईंग थ्रू अ सिमिलर फेज, की जिकडे शी लॉस्ट हर फादर, आणि ती त्याच्यामुळे इतकी आत्ता सध्या डिमोटिवेटेड किंवा काही करण्याचा उत्साह नाही आहे, किंवा अशा फेजमधनं ती जी जाती आहे, आणि न तिला कदाचित मार्ग सापडतोय किंवा न तिला दाखवण्याचा मार्ग आम्हाला सापडतोय. तर सोनाच्या बाबतीतही आयुष्याच्या एका विशेष टप्प्यावरती ती शी ऑल्सो लॉस्ट हर फादर. 7वीत असताना. सो पर्सनल लॉसला बेसिकली डील कसं करायचं, एस्पेशली व्हेन वी आर सो क्रिएटिव्ह. कारण मी माझ्या बाबतीत असं म्हणेन की माझ्या आयुष्यात ते खूप मी लहान असताना झालं, त्यामुळे कदाचित मला ते थोडं कम्पेअर टू ती ज्या त्रासाबंद गेली असेल त्या कम्पॅरिझनमध्ये मला थोडं कमी त्रासाचं गेलं असं मी म्हणेन. कारण की मी खूप लहान होते, मलाच काही कळत नव्हतं काय झालं आहे काय नाही, आणि मग मला आईने पाठवूनच दिलं होतं माझ्या मावशीकडे, आणि सो ते समजत होतं, ते कळत होतं, पण त्याच्याशी डील कसं करायचं हे कळत नव्हतं. सो त्यावेळेस आजूबाजूची जी माणसं असतात ना आपल्याला, ती खूप चांगली मिळणं खूप महत्त्वाचं असतं, कारण की तीच माणसं आपल्याला पुन्हा खेचून बाहेर आणू शकतात असं मला वाटतं. तुम्ही स्वतःवरतीच एकट्यावरतीच ठेवून एकटं स्वतःला जर काय बंदिस्त केलं ना, तर ते खूप कठीण जाईल असं मला वाटतं. तुम्ही जोपर्यंत बाहेर पडून 4 लोकं तुमची जी आहे, जी तुम्हाला सपोर्ट तुम्ही म्हणतात, त्या व्यक्तीने जर त्यावेळेस तुम्हाला तो सपोर्ट दिला, तुमच्याबरोबर राहिली आणि तुम्हाला त्यातनं काढायला मदत केली, तर ती खूप मोठी मदत आहे असं मला वाटतं. कारण कितीही आपण म्हटलं ना की नाही वेळ करून नेईल सगळं, मी माझं मग करीन, पण ते डिप्रेशन, ते थॉट्स कुठेतरी आत आपण सप्रेस करत राहतो, आणि मग नंतर अशी एक वेळ येते की जेव्हा ते सगळं एकदम बाहेर निघतं, आणि तो खूप जास्त त्रास होतो त्याचा. तर त्यापेक्षा ते बोलणं, त्यावेळेस ते बाहेर काढणं, आणि ते बाहेर काढणं फक्त आपल्या जवळच्या लोकांनाच ते होऊ शकतं. तर ती माणसं तुमच्या बाजूला असणं, आणि त्या माणसांनी ती जबाबदारी घेऊन ते त्याच्याशी डील करणं, त्या व्यक्तीला कुठचाही त्या प्रकारचा त्रास न होऊ देणं, आणि त्या व्यक्तीला बाहेर काढणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. ती तिजोरी तुमच्याकडे त्यावेळेस माणसांची असली पाहिजे. मी थोडंसं पुढे जाऊन असं म्हणेन की आपल्या जवळची माणसं ना आपला नेहमी चांगला विचार करतात, बरीचशी माणसं, त्यामुळे ते खूप बायस होऊन आपल्याशी बोलतात. अशा वेळेस ना एखादा प्रोफेशनल हेल्प सीक करणं किंवा त्यात प्रोफेशनल हेल्पकडे जाणं मला जास्त योग्य वाटतं. बिकॉज मी प्रोफेशनल हेल्प घेतली कारण माझ्या लक्षातच येत नव्हतं की आपण काहीतरी गडबडतंय, पण काय गडबडतंय, मी नॉर्मल वागत नाही आहे, नीट वागत नाही आहे, काहीतरी चुकतं आहे. आणि माझी लोकांचा जसा फॅमिली डॉक्टर असतो तसा फॅमिली थेरपिस्ट असणं खूप गरजेचं आहे आज असं मला वाटतं. आणि मला त्याच्यामध्ये काहीही लाज वाटत नाही. डिप्रेशनमधनं प्रत्येकजण जातो, त्यातनं बाहेर येण्याचा मार्ग तुम्ही कसा शोधताय हे खूप महत्त्वाचं असतं. कारण आपल्याला पोट दुखायला लागलं की आपण
2 दिवस चूर्ण खातो, पण नंतर 8 दिवस दुखत राहिलं का आपण डॉक्टरकडे जातो ना, कारण तो योग्य गोळ्या देणार असतो. त्यामुळे तुमच्या डोक्यात जर काहीतरी चालू असेल, मानसिक इश्यू तुमच्या तर ते अनवायरिंग झालेलं असतं. ते वायरिंग पुन्हा करण्यासाठी तुम्हाला योग्य माणसाकडे जाणं गरजेचं असतं, या मताची मी आहे. सो त्यामुळे मी मित्रमैत्रिणी होते कारण त्यांच्याकडे उपचाराची योग्य मात्रा असते. थेरपिस्टकडे म्हणजे एक्झाम्पल, मी वडील गेले, आई गेले, त्यानंतर मी तो काळ आला ना की अशी विचित्रासारखी वागायचं आणि मलाही कळायचं नाही की काय होतं आपल्याला. पण आपण कधी कधी ना आपण खड्डे बुजवत नाही, त्याच्यावरती पांघरूण घालतो, पायघड्या घालतो आणि पुढे चालतो. पण ते खड्डे बुजवण्याची गरज असते, हे मात्र मला गेल्या काही वर्षात कळलं. नाहीतर ते पावसामध्ये किंवा त्याच्यावरती खूप गाड्या चालल्या किंवा खूप विचार झाला की त्या खड्ड्यामध्ये पुन्हा आणखीन खड्डा निर्माण होत राहण्याची शक्यता असते. त्यामुळे तो पूर्ण बुजवणं खूप आवश्यक असतं. आणि मी जेव्हा थेरपिस्टकडे गेले तेव्हा तिने मला काही छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या, ज्यातनं अनेक उत्तरं बाहेर मिळाली. काही एक्सरसाइजेस सांगितले जे आपण विचारही करू शकत नाही की, आणि त्यामुळे क्लोजर मिळालं माझ्या त्या प्रश्नांना किंवा त्या माझ्या त्रासाला किंवा दुःखाला. सो आय थिंक मी प्रोफेशनल हेल्प घेतली, कारण आय वेंट थ्रू अ फेज ऑफ डिप्रेशन क्वाईट अ लॉट ऑफ टाइम्स इन माय लाईफ. म्हणजे मी पोस्टपार्टम डिप्रेशनमधनं गेले, मी आई गेल्यानंतर डिप्रेशनमधनं गेले. आणि हे आपल्याला होत असतं ना, हे आपल्याला कधी जाणवतही नाही. आणि हे ज्या क्षणी जाणवतं त्या क्षणी तुम्ही योग्य माणसाची मदत घेऊन त्यातनं बाहेर येणं खूप आवश्यक असतं. नाहीतर आपण त्या गर्तेत अडकतो. त्या गर्तेत जेव्हा आपण अडकतो तेव्हा खूप काळानंतर आपण त्यातनं स्वतःहूनच कम्फर्टेबल होतो त्या आपल्या सिच्युएशनमध्ये आणि आपल्याला बाहेर यावंसं वाटत नाही, किंवा आय एम कम्फर्टेबल इन माय ओन स्पेस. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं आय एम कम्फर्टेबल इन माय ओन स्पेस, तेव्हाच ती स्पेस तोडायची असते असं मला. आणि ती तोडण्यासाठी जर आपल्याला एखादा प्रोफेशनल मदतीचा हात धरावा लागला तर त्याच्यासाठी कुठलीच लाज बाळगायची. तर काय तो स्ट्रेस, हे काय हॉर्मोन कॉर्टिझॉल, अपेरेंटली दॅट इज ऑल्सो अडिक्टिव्ह. आता टू ईच इट्स ओन. काही लोकांना त्या गोष्टीची इतकी सवय होते की त्याच्यानंतर मग म्हणजे इफ द हेल्प इजंट टेकन ॲट द राईट टाइम, जर कधी वेळेवरती मदत जर नाही मिळाली तर मग त्या गोष्टीची इतकी सवय होते की आपण कदाचित ते शोधत पण नाही नंतर, कारण काय हीच स्टेज. कारण हॅपी हॉर्मोन काय आहे हे तुम्हाला बरेच दिवसात कळलेलंच नसतं ना. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल, ज्या माणसाला स्कूटरवर फिरतोय तो आणि त्याला ती समोरची मोठी गाडी हवी आहे, पण त्या गाडीत बसण्याचा आनंद काय आहे त्याला माहितीच नाही, तोपर्यंत त्या गाडीत बसावंसंच वाटणार नाही ना. उद्या तो त्या गाडीत बसून फिरायला लागला आणि त्याचा आनंद घ्यायला लागला तर त्याला त्या गाडीत बसण्याचा आनंद सुद्धा कळेल. किंवा कुठल्या तरी चांगल्या ब्रँडचे कपडे घालायची आपल्याला सवयच नाही तर आपल्याला त्या कपड्यांमध्ये जाऊन कसं वाटेल याची. सो आय थिंक टू ईच इट्स ओन. तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्हाला कशा पद्धतीने जगायचं हे तुम्ही ठरवायचं असतं. आता हिला योग्य वेळी योग्य माणसं मिळाली, माझ्या आजूबाजूला माणसं होती, पण त्या माणसांकडे बायस टेक्निक्स होती, कारण त्यांचं माझ्यावर प्रचंड प्रेम होतं. पण त्या बायस टेक्निक्सनी मी त्यातनं बाहेर येऊ शकणार नव्हतं हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे आय वेंट टू अ प्रोफेशनल हेल्प. आणि हिच्या आजूबाजूच्या लोकांना हिच्या वयात पुन्हा एकदा ज्या वयात ज्या गोष्टी घडतात, तेच मी म्हटलं की मी माझ्या बाबतीत जेव्हा ते झालं तेव्हा मी खूप लहान होते आणि ते कुठेतरी ते त्यावेळेस त्या आजूबाजूच्या लोकांनी मला सांभाळून घेतलं आणि ती वेळ मारून दिली. पण जसं ती मगाशी म्हणाली किंवा मी पण म्हटलं की ते सप्रेस्ड इमोशन्स होतात, मग ते खड्डे असतात, ते सप्रेस्ड असतात. तर कुठेतरी नंतरही ते असं एक, जरी माझ्या आईने कितीही कुठेही मला उणीव भासू दिली नाही, शी प्लेड माय फादर ऑल्सो, शी प्लेड माय मदर, शी प्लेड एव्हरीथिंग ॲब्सोल्युटली अमेझिंगली वेल. म्हणजे आज मला ह्या करिअरमध्ये इथपर्यंत नेऊन पोचणं एका सिंगल आईने, इतकी वर्ष स्वतःची नोकरी सांभाळून, स्वतःचे छंद सांभाळून, इज हॅट्स ऑफ टू हर. म्हणजे माझ्यात तेवढं होईल की नाही मला माहीत नाही, इतकी खमकी ती आई माझी राहिलेली होती. सो ते तिने करू दिलं, पण तरी पण ते सप्रेस्ड इमोशन असतात की अरे यार, पण एक वडिलांचं व्यक्तिमत्व, एक वडील व्यक्ती घरामध्ये असणं, मग ते त्याच्यामुळे काय झालं असतं की त्याच्यामध्ये माझ्यात काय, ते ह्या गोष्टी जेव्हा दुसऱ्यांच्या सो दुसऱ्या मैत्रिणी आहेत किंवा त्यांची जेव्हा कम्प्लीट फॅमिली आपण बघतो की आई आहे, वडील आहे, मग वडिलांचं कसे काय त्यांचे रिलेशन्स आहेत, काय गोष्टी करतात ते. सो वेन यू सी दॅट यू फील फॉर अ सेकंड की अरे
यु नो दिस डिडंट हॅपन इन माय लाईफ किंवा असं हे यु नो. सो ते थोडंसं राहतं, ते सप्रेस्ड इमोशन्स राहतात आणि ते काढण्यासाठी कधी कधी मग यु नो काही गोष्टींचा तुम्हाला असं विचार करून मेडिटेट करून की ओके चलो दॅट्स पार्ट ऑफ माय लाईफ, दॅट इज डन. मग आता माझ्याकडे काय आहे त्याच्यामध्ये आय शुड बी हॅपी, त्याच्यावरती मी जास्त कॉन्सन्ट्रेट केले. किंवा जसं ती म्हणाली की माझ्या आयुष्यात नंतर माणसं पण इतकी छान मला मिळत गेली. फॉर एक्झाम्पल संजय दादा मला भेटला, हर्षदाताई भेटली. संजय दादा देन टूक ओव्हर ॲज माय फादर, यु नो, त्याने माझं कन्यादान पण केलं. सो ही इज लाईक माय लाईफ लाँग दिस थिंग. सो मी त्याच्यामध्ये ते शोधायला लागले की मग त्याच्यामध्ये ती जी कमी मला वाटत होती, सो दॅट ही वॉज काइंड ऑफ यु नो सपोर्टिंग मी किंवा गिविंग मी दॅट कम्फर्ट. सो त्या बाबतीत मी खूप मग भाग्यवान समजलं स्वतःला की मला अशी ही माणसं मिळाली जी माझ्याकडे नव्हती, त्याची रिप्लेसमेंट मला एक आली. सो या, सो दॅट वर्क फॉर मी. आणि हे बघ, मला नेहमी असं वाटतं की देवाने आपल्याला एक कॅरेक्टर देऊन पाठवलेलं आहे. मला आदिती सारंगधरचं कॅरेक्टर दिलेलं आहे, हिला सोनाली खरेचं कॅरेक्टर दिलेलं आहे. अचानक काही प्रश्न सोडवण्यासाठी मी सोनाली खरेच्या कॅरेक्टरमध्ये गेले आणि ही आदितीच्या तर ते जमणार नाही. तुम्हाला तुमचा रोल दिलाय ना, मग तुमचा रोल तुम्हाला हवा तसा त्या योग्य पद्धतीनेच निभावला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ज्या योग्य गोष्टी वाटतात त्या तुम्ही केल्या पाहिजेत. अचानक समोरच्याला जे सूट झालं ते मी करायचा प्रयत्न करतो, ते नाही चालत असं मला. तुम्हाला भगवान ने कॅरेक्टर देके भेजा आहे ना, तो कॅरेक्टर लेके जिओ. म्हणजे काही जणांना ह्या मेडिकल हेल्पच्या गोष्टी हेल्प करतील, काही जणांना माझ्यासारखं कुठेतरी दुसऱ्या व्यक्तीमध्ये त्याची रिप्लेसमेंट शोधून ते त्याच्यामध्ये सुख घेणं कदाचित सुटेबल होईल. सो प्रत्येकाला स्वतःचा रस्ता शोधायचा आहे, प्रत्येकाला जायचं एकाच ठिकाणी आहे, पण त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मला हा रूट लवकरचा बरा पडतोय किंवा मला हा कन्व्हिनियंट आहे, प्रत्येकाने कुठचा मार्ग वापरायचा हे प्रत्येकावरती आहे. पण तिथे जाणं महत्वाचं आहे. बरोबर, ते महत्वाचं आहे. बिकॉज दोज ऍक्शन्स यू हॅव टू डू युअर. करेक्ट. आणि ते तुम्हालाच करावं लागणार, तुम्हालाच तो शोधावा लागणार मार्ग, किंवा मी थेरपिस्टकडे जाऊ का, मी माझ्या बळावरती करू का, मी माझी आजूबाजूची माणसं आहेत त्यांच्या बळावर करू. बट ॲक्शन यू हॅव टू टेक. तुम्ही नुसतं बसून राहिला तर मग तुम्हाला त्याच्यातच आनंद वाटायला लागेल आणि त्या दुःखाचं सतत पारायण करत ना ऑटोमॅटिकली तुम्ही मेंटली त्याच्यामध्येच हॅपी राहाल. यू विल गेट कम्फर्टेबल इन दॅट आणि तुम्हाला मग तिकडे जावंसच वाटणार नाही. म्हणजे आपण सेट केलेल्या बाउंड्रीजना आपण एका काळानंतर सतत ब्रेक करायची स्वतःला आवश्यकता असते असं वाटतं. नाहीतर तुम्ही ग्रो नाही होणार आयुष्यात. हा एक जरा डिप्रेशन समजा फॅमिलीमधलं कोणी काही. अरे पण डिप्रेशन सोड, मी मुलाला वाढवताना आई म्हणून सुद्धा मला आपल्याला यार काय हा नीट वागत नाही, प्रॉब्लेम काय असं काय वागतोय. मी जेव्हा माझ्या काउन्सिलरशी बोलले ना, ती म्हणाली अर्ध्या वेळेला आयांमध्ये प्रॉब्लेम असतो, त्यामुळे तो सॉर्ट आउट केला ना तर मुलं नीट वागायला लागतात. आणि हा छोटीशी एक गोष्ट आहे की आपण 2 वर्षाच्या मुलाला सांगतो 10 मिनिटांनी काहीतरी येतं बाळ सांगायला, आपण म्हणतो 10 मिनिटं थांब. ते बाळ तिथे जातं, काहीतरी करतं आणि परत येतं. त्याला वाटतं 10 मिनिटं झाली, कारण त्याला कुठं घड्याळ कळतंय. तो थांब ना 10 मिनिटं. तो परत जातो, परत काहीतरी करतो, परत येतो. सांगितलं ना 10 मिनिटं थांब, परत जातं, परत येतं. अरे कळत नाही, आपणच चिडचिड करायला लागतो, कारण त्याला 10 मिनिटं म्हणजे काय हे कळत नाहीये. आपल्याला घड्याळ कळतंय तर आपण अशी 10 मिनिटं शोधायची की अच्छा हे पूर्ण कर, हे 10 मिनिटाची कृती आहे का, ती पूर्ण करेपर्यंत मी आले. मग ते बिचारा बाळ ते पूर्ण करतं शांतपणे, तोपर्यंत माझी 10 मिनिट. सो अर्ध्या वेळेला आयांना किंवा वडिलांनाच कळत नसतं की आपण कसं वागायचं आणि म्हणून मुलांमध्ये प्रॉब्लेम होत असतात किंवा मुलं चिडचिडी व्हायला लागतात किंवा ते मोबाईलच्या आहारी जातात. सो मला असं वाटतं मोबाईलच्या आहारी होणं काहीतरी तू एक क्लुप्ती केलीस ना, त्यात मोबाईलचं व्यसन मुलांना लागू नये म्हणून काय केलंयस, काहीतरी तिने ते स्वतःच म्हणजे इन द सेन्स काय तिने मुलाचं ना नाही आरीन अरे मी ते चुकून मला हे बघ वयाप्रमाणे ॲब्सेंट माइंडेड. आम्ही आरीनला 4 वेळा अरुण हाक मारते, तो होच देत नाही. मी म्हटलं चैताली सांग ना त्याला, मी हाक मारते. ताई तुम्ही त्याला अरुण तो कशाला हो देईल तुम्हाला. हे बघ आई वडिलांनी वेळ दिला, त्यांना काय म्हणायचं हे ऐकून घेतलं तर सगळं सोपं होतं. 40 वर्षात मला जे करता आलं नाही ते 5-10 वर्षामध्ये त्याला करता यावं ही अपेक्षा मी ठेवायला लागले. तू ऐक ना. मी ऐकलं का 10 वर्षाची असताना आईचं? मी उलट उत्तरच दिलं ना आईला. मी अजिबात ऐकलं नाही, मी माझ्या मनाचाच करायचा प्रयत्न केला. आईने मला कशा पद्धतीने कन्व्हिन्स केलं हे महत्त्वाचं आहे. सो मला असं वाटतं की मुलं रिबेलियस नसतातच, तुम्ही त्यांना समजून सांगणं आणि समजून घेणं खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्ही वेळ देणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच कदाचित मी 3 वर्षांची सुट्टी घेतली, कारण माझ्या लक्षात आलं की
आत्ता जर वेळ दिला नाही तर आपण उद्या मुलाला दोष देऊन काही उपयोग नाही. आपण स्वतः दोषी आहोत. कारण आत्ता आपण जर आत्ता वेळ मागतंय ना ते बाळ, आत्ता त्याला ते हॅमलीजमधलं खेळणं हवं आहे का? फक्त नाही. हॅमलीजमधलं खेळणं आणि माझ्याबरोबर ती ग्राउंडमध्ये मज्जा करायला जाणं, या दोनमधलं आत्ता त्याला काय मज्जा येते? तर मी वेळ दिल्यानंतर माझ्याबरोबर माझ्या नवऱ्याबरोबर ती येणारी मज्जा, तो वेळ द्यायला लागले मी आणि माझा नवरा. आणि एक फक्त गोष्ट आम्ही मार्क केली की नवरा बायकोमध्ये जर अंडरस्टँडिंग असेल ना तर ते मुलावरती 100% दिसतं आणि 100% त्याचे रिझल्ट वेगळे येतात. आणि आता तर हिची मुलगी अशा वयात आहे, टीन्समध्ये आहे, 17. हां. पण नाव डेज पेरेंटिंग हे खूप डिफिकल्ट विषय झालेला आहे. पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे. कारण आता आपण नवीन फिल्म आलेली, मी ती बघितली, ॲडोलेसन्स. म्हणजे खरंच इतकं सुंदर दाखवलं त्याच्यामध्ये. आणि आजची सद्य परिस्थिती आहे की आज मुलं जरी तुम्हाला घरामध्ये आहेत, अरे सनाया सकाळपासून रात्रीपर्यंत घरातच आहे, तिच्या बेडरूममध्ये बसले, कुठे गेलेले नाही, म्हणजे ती सेफ आहे असा अर्थ होत नाही. कारण तिला घरात बसून अख्खं जग खुलं झालेलं आहे त्या सोशल मीडियामुळे. आणि त्याचा वापर ती कशा पद्धतीने करते आणि तो कशा पद्धतीने करावा तिने, ही आता आपली जबाबदारी झालेली आहे. ना की मुलं तुमची कुठे क्लबमध्ये जात आहेत किंवा कुठे पार्ट्या करतायत, त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं आहे हे त्यांच्यावरती मॉनिटर करणं आणि त्यांची मानसिकरित्या त्यांना पहिल्यापासूनच रेडी करणं की बा काय चांगलं आहे, काय गोष्टी चाललेल्या आहेत, काय गोष्टींना तिने नाही म्हणजे काय म्हणतात त्याला धूप घातली पाहिजे. कोणी चॅटिंग करायला लागलं तर काय कसं समजलं पाहिजे, काय धोक्याचं आहे, काय धोक्याचं, ह्या गोष्टींमध्ये आता त्यांना एज्युकेट करणं हे जास्त महत्त्वाचं झालेलं आहे. आणि आय थिंक त्या टाईपचा सब्जेक्ट आता स्कूल्समध्ये पण ठेवला गेला पाहिजे असं मला वाटतं. कारण की ते खूप महत्त्वाचं आहे. कारण तेच आयुष्य झालं ना त्यांचं. म्हणजे नॉर्मल इतिहास, मुघलांनी काय केलं आणि ह्यांनी काय केलं, त्यांनी काय, इसवी सनमध्ये कोणी काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा प्रॅक्टिकली आता एज्युकेशन सिस्टीममध्ये काय गरजेचं आहे मुलांना त्यांच्या ग्रोथसाठी. कारण की आता थोड्याच दिवसांमध्ये, थोड्या वर्षांमध्ये AI आलेलंच आहे, जॉब्स रिप्लेस होत आहेत. तर तुम्ही ज्या जॉब्ससाठी आत्ता स्टडी करताय तो अभ्यास तुम्हाला लागू राहणार आहे का 10 वर्षानंतर ह्या मुलांना? नाही राहणार आहे. मग त्या दृष्टीने काय बदल, म्हणजे खूपच मोठा विषय. पण आय एम जस्ट सेइंग की हे मी आत्ता फेस करते की मला माझ्या मुलीला 4 गोष्टी ज्या मी कदाचित माझ्या आईने त्यावेळेस मला सांगितल्या नसतील त्या वेगळ्या सांगाव्या लागतात. म्हणजे कधी कधी आईचं आणि माझं थोडेसे मतभेद त्याच्यावरनं होतात की तू कशाला तिला एवढी ढील देतेस किंवा तू कशाला तिला नाही का म्हणत नाहीस तिला, की तिला मला मैत्रिणींबरोबर बाहेर जायचं आहे वगैरे, ह्या गोष्टी. पण मला ते आता वेगळ्या पद्धतीने हँडल करायला लागतात. माझ्या वेळेला माझ्या आईचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता, मला माझ्या आईचा पूर्ण धाक होता. करेक्ट, की मला एक ती भीती होती. ओके, माझ्या आजूबाजूची मित्रमैत्रिणी पण मी बघायचे की जे असेच घाबरून असायचे आणि त्यांच्या पण मनात आईवडिलांबद्दल धाक होता. आणि कुठेही असं नाही व्हायचं की अरे यार हिची आई सोडते मग माझी आई का, असं नव्हतं. ते एक सलग पद्धतीचं कन्स्ट्रक्टिव्ह पॅरेंटिंग त्यावेळेस होतं. आता मला काय विचार करायचा आहे, मी जर काय माझ्या मुलीला नाही म्हणाले आणि तिने जर काय बाकीच्या गोष्टी पण ती बघते, बाकीचे पेरेंट्स काय करतात, तिने कंपॅरिझन केलं, म्हणून मी तिला नको ती गोष्ट देणार नाही. पण मला कसं टॅक्टफुली तिला नाही म्हणायचंय किंवा ती ढील देऊन सुद्धा की बा नाही, हा पण तू आता चाललीस ना, मला पोचल्यावर फोन कर. मी आजही माझ्या आईला सकाळी आणि रात्री फोन करते. शूटिंगला जाताना सुद्धा माझं कायम असायचं, पोचले की मी आईला फोन करायचे, पॅकअप झालं की रात्री मी निघताना फोन, हा कंपल्सरी फोन असायचा आणि ती ट्रेडिशन अजूनही चालू आहे. तर ते आता ती गोष्ट मला माझ्या मुलीला कशा पद्धतीने मॉडर्न वेने तिच्यामध्ये ती रुजवायची, हे सगळं आता बदलत चाललेलं आहे. सो त्यामुळे 17 काय आता 13 वर्षाच्या मुलांनाच कशा प्रकारे गॅजेट्स दिली गेली पाहिजेत आणि कसं सुपरविजन केलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आता वाढलेली आहे, ही डोकेदुखी वाढलेली आहे. रादर दॅन त्यांच्यावर बाहेर जाण्यासाठी लक्ष ठेवण्यापेक्षा. म्हणजे ती ग्राउंडमध्ये खेळायला जात आहेत ते चांगलं आहे, पण ग्राउंडमध्ये ती गॅजेट्स बरोबर जाऊन खेळतायत का, घरामध्ये सुद्धा मित्रमैत्रिणी येतात आणि गॅजेट्सवर बसून खेळतात, हे मॉनिटर करणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. मी येस, आमच्या शाळेत सगळ्या शाळांमध्ये आता टॅबलेट दिले. सो त्यामुळे त्याच्यावरती किती काय प्रकारे निर्बंध लावले गेले पाहिजेत की सरकारने पण, की काही वेबसाईट्स म्हणा, काही सोशल मीडिया हँडल्स, हे त्यांची एक वयोमर्यादा आता असते, पण प्रत्येकाला माहिती आहे त्याचे काय आहेत. आणि शिवाय त्याच्यावरती ते फाइंड आउट पण करतात की 18 लिहिलं ना तरी पण मी
काहीतरी झोलझाल करून मी आय कॅन स्टील गो ऑन दॅट वेबसाईट. शोधून मी तर गमतीने सुहासला कधी कधी म्हणते, बघ शेती हे कायम राहणार आहे, तर शेती शिकवणारी शाळा असेल तर आपण तिथे घालूया का आरीनला? कारण बाकी सगळे जॉब्स जाणार आहेत किंवा टेक्नॉलॉजी और मशीन्स आर गोइंग टू टेक ओव्हर ह्युमन्स, पण शेती कायम राहणार आहे ना. आणि आपण शेती शिकवणाऱ्या शाळेत मुलाला घालूया का? ऍब्सोल्यूट. नो, पण ते आय थिंक ते म्हणजे आता मी सनायाच्या बाबतीत म्हणू शकते की तिला सुरुवातीपासूनच जे ब्रेन वॉशिंग आपण म्हणतो, म्हणून हे जी ती म्हणाली की पहिली वर्ष जी आहेत मुलांच्या आयुष्यातली ती खरंच इतकी महत्त्वाची आहेत की तो एक सपोर्ट आणि तो वेळ आई वडिलांचा मिळाला तर मुलांना उद्या बाहेर त्या गॅजेट्सवरती किंवा बाहेरच्या मित्रमैत्रिणींमध्ये बाकीच्या गोष्टींमध्ये तो सपोर्ट घ्यायची गरजच पडणार नाही. सो पहिल्यापासूनच त्यांना जर काय आपण ते ट्रेन केलं, क्लिअर केलं, त्यांच्याबरोबर वेळ घालवला, त्यांना कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी शिकवल्या, बाहेर फिरायला नेलं, सतत ट्रॅव्हलिंग शिकवलं, ते जर काय केलं, त्यांच्याबरोबर वेगवेगळे गेम्स घरामध्ये खेळलो आणि एक त्या गेम्स खेळता खेळता छोट्या छोट्या गोष्टी एक्झाम्पल्स देत की हे अरे तुला माहिती आहे का माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत काय झालं. मी हे सनायाबरोबर करते. आय होप ते इंटरव्ह्यू बघणार नाही. तुला माहितीये का? हां, तुला म्हणते तुला माहितीये का माझी मैत्रीण ना, तिची मुलगी ती अशी चॅट करत होती आणि अचानक तो आणि मग त्यांनी सांगितलं की फोटो पाडणार, आणि काही बनवते मग ती सिच्युएशन की जेणेकरून तिला कळलं की अच्छा हे रॉंग आहे, हे नाही केलं पाहिजे. ओ मॉम इज टॉकिंग अबाउट हर फ्रेंड, तिच्या बाबतीत हे असं झालं. सो डिरेक्टली मी तिला सांगितलं नाही ना फोन दे तुझा, हे करायचं नाहीस, 3 तास तुला फोन मिळणार नाही. हे असं केलं ना जबरदस्ती तर देन शी विल रिटॅलिएट. पण मी खेळता खेळता मी फ्रेंडली वातावरणामध्ये हळूच एखादं पिल्लू सोडलं तर ते कुठेतरी रेजिस्टर तिथे ऐकलं जातं, पण नंतर ते रेजिस्टर होतं जेव्हा ती कदाचित काही करायचं ना, शील बी केअरफुल. सो ते मी म्हणून म्हटलं तसं की आता वेगवेगळे रस्ते शोधायला लागणार आहेत पेरेंट्सना हाऊ टू डील विथ. जी पिढी आहे ना मिलेनियल, ती आम्ही सगळ्यात चॅलेंजिंग आहे. मुलं म्हणून पण आपल्याला खूपच चॅलेंज आली, सगळे बदल पाहत राहिलो. पेरेंट्स म्हणून पण आम्हाला वेगवेगळी ह्या पिढीला सगळं बघायला मिळालंय. तर तू म्हणालीस त्याप्रमाणे आरीनला पण कधी कधी भयानक राग, म्हणजे अँगर इश्यूज नाही म्हणणार, पण कधी कधी अँगर हा कोशंट महत्त्वाचा झाला होता त्याच्या आयुष्यात. मग मी प्रयत्न करत होते आपण शांत राहायचा. मग रात्रीचा टाईम आमचा असतो झोपतानाचा, एक अर्धा पाऊण तास. तेव्हा मी सांगितलं अरे मी रागवले होते एकदा, आय हॅड अँगर इश्यूज म्हणजे आय हॅड अँगर, आय वॉज व्हेरी अँग्री गर्ल. तर मला अँगर कंट्रोल नाही व्हायचा पूर्वी शाळेत वगैरे असताना. तर मी काही गोष्टी फाडल्या आहेत वगैरे. तर मी त्याला माझा एक्सपिरियन्स सांगितलं, काय मी पुस्तकच फाडून टाकलं, माझे नोट्सच फाडून टाकले होते रागाच्या भरामध्ये, आणि मला ते नोट्स परत राहायला लागले होते. मग काय झालं, मलाच माझं काम परत करावं लागलं, मलाच सगळं नोट्स मिळाल्या नाहीत, माझा अभ्यास वेळेत पूर्ण झाला नाही. अच्छा अँगर एवढा वाईट असतो का? मग त्याच्या लक्षात आलं अच्छा सो व्हॉट डू आय डू वेन आय गेट अँग्री. म्हटलं हे बघ अँगर सगळ्यांना येऊ शकतो, आला नाही तर ते नॉर्मल नाही आहे. सो यू कॅन गेट अँग्री, बट अँगर एक्सप्रेस कसा करायचा ह्याच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ते वेगवेगळे प्रकार आहेत किंवा अँगर एक्सप्रेस करायच्या प्रकार आहेत. तर तू त्यातला तुला सूट होणारा योग्य प्रकार ज्याच्यामुळे समोरच्याला तुझा अँगर पोहोचेल, पण समोरच्याला तू फिजिकली हार्म करणार नाहीस, असं काहीतरी शोधून काढूया आपण. आणि मग त्यांनी त्याचा मार्ग शोधला की तो मी म्हटलं का तू तुझे एक्सप्रेस करत नाहीयेस गोष्टी, तुला आलेला अँगर तू शब्दात मांडत नाहीयेस म्हणून तू जास्त चिडतोस. तर तू समोरच्याला सांग आय एम व्हेरी अँग्री, आय माईट गेट फिजिकल विथ यू, सो यू प्लीज स्टे अवे फ्रॉम मी राईट नाव, असं समोरच्याला सांग. मग समोरचा ऐकत नसेल तर सरळ टीचरकडे किंवा कोणाकडे जाऊन सांग, देन इट विल वर्क. मग इट स्टार्टेड वर्किंग विथ हिम. कारण हे ना शोधत राहणं खूप आवश्यक आहे, आणि ते जर शोधलं नाही ना तर गडबड आहे ग. एवढं तुम्ही दोघींनी खरंच एवढे वर्ष तुम्ही काम पण करताय, एवढे वर्ष स्वतःला सिद्ध केलंय, कुठल्याही फार कॉन्ट्रोवर्सीमध्ये कुठल्याही नसताना येणाऱ्या नवीन पिढीसाठी स्ट्रगलसाठी काय तुम्ही दोघं, कारण तुम्ही आई पण आहात, तुम्ही आतापर्यंत ते सगळं कसं करावं मुलांचं हे उत्तम प्रकारे सांगितलं. तुम्ही स्वतः त्या वयात आलेल्या ज्या वयात आता अनेक स्ट्रगल आर्टिस्ट येत आहेत इंडस्ट्रीमध्ये, पण त्यांच्यामध्ये पेशन्स नाही आहेत किंवा काय नाही, तर त्यांच्यासाठी मग काय सांगतील आदित्य ऐकून किंवा सोनाली तू की त्यांनी काय पद्धतीत स्मार्ट आहे ग आजची पिढी, त्यांना असं वाटतंय तुला? मी म्हणून म्हणतो ऍक्च्युली मला असं वाटतं की आता म्हणजे कदाचित आम्ही भोळ्या होतो आणि आम्ही डम होतो, की त्या मानाने ह्यांना आत्ता माहितीये की मला हे
मी हा आत्ता सुरुवात करेन म्हणजे मला ना हे करायचं हे करायचं आहे आणि ह्याच्यासाठी ना मला सतत आता फॉर एक्झाम्पल सोशल मीडियावरती मला कम्प्लीट ॲक्टिव्ह राहायचं आहे, मला दिवसाच्या 4 रील टाकायच्या आहेत. म्हणजे दे नो विच इज नॉट अ बॅड थिंग. तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये येत आहे, तुम्हाला त्याच्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे, योग्य गोष्टी ते तुम्हाला माहिती आहे, इट्स अ व्हेरी गुड थिंग. कदाचित आम्हाला तेवढं तेव्हा एक्सपोजर नव्हतं, सो त्यांना ते मिळतं आहे आणि त्यांनी त्याचा वापर करून ते घेत आहेत, विच इज अ गुड थिंग. बट कुठेतरी कमिटमेंट पाळली पाहिजे जी ह्या पिढीमध्ये, म्हणजे मी माझ्या मुलीच्या बाबतीतही म्हणेन तसंच की कुठेतरी कमिटमेंट जी आहे ना ती जी आमच्यामध्ये होती की आम्ही आता म्हटलं की हां हे मी एक साधारण 10 वाजता येईन आणि 4 वाजता जाईन किंवा वॉट एव्हर टाईम आम्ही देतोय किंवा जी काही कमिटमेंट करतोय कामाप्रती ती पाळणं हे मला कुठेतरी थोडंसं डळमळीत वाटतं आजच्या पिढीमध्ये, इन्क्लुडिंग माय डॉटर ऑल्सो. म्हणजे तिला मी उद्या म्हटलं 12 वाजता तुला बोलवलं ना, 12 वाजता नाही 12ला 10 कमी असताना जायचं तिकडे. सो ती अजूनही ती नाही जात. आणि मग माझी आणि नवऱ्याची होते की नाही सांगितलं त्या वेळेला जायचं, दॅट इज वेळेचा तो मान आहे, ती रिस्पेक्ट आहे, तर वेळ तुम्हाला मान देईल, बरोबर. सो त्या गोष्टी ज्या आहेत ना त्या कॉन्सन्ट्रेट करणं आणि जबरदस्ती म्हणून काम न करणं आणि आपल्या आजूबाजूच्यांना रिस्पेक्ट देऊन काम करणं, हे जर काय केलं ना तर कुठच्या कुठे जातील. कारण की कदाचित आम्ही एक्सपोजरच्या बाबतीत मी माझ्याबद्दल बोलेन की एक्सपोजरच्या बाबतीत कदाचित मला बऱ्याच जणांचे बरेच जे आमचे कलाकार आहेत किंवा आदिती पण त्यांना नाटकाचं एक सर्कल मिळालं, त्यांना कॉलेजमध्ये एक नाटकाचं वलय मिळालं की ज्याच्यामधनं खूप शिकायला मिळालं. माझ्या बाबतीत तसं झालं नाही, मी डायरेक्ट आले, बरोबर. आईला आणि यांना जे काही थोडंफार बघितलं असेल तेवढं, पण काम करण्याचं हे मिळालं. त्यांना आज खूप सारं एक्सपोजर मिळतं जे करून ऑनलाईन कोर्सेस आहेत, पर्सनली फिजिकली ते कुठे कुठे कॉलेजेसमध्ये जाऊन किंवा कितीतरी प्रायव्हेट ॲक्टिंगचे कोर्सेस सुरू झाले तिकडे ते जाऊ शकतात. तर ह्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. नाव दे जस्ट नीड टू गेट देअर ॲटिट्यूड राईट. एवढं मला फक्त वाटतं की कमिटमेंट आणि रिस्पेक्ट टुवर्ड्स युअर वर्क अँड टुवर्ड्स युअर पीपल. आय जस्ट ॲड ऑन वन थिंग की पेशन्स ठेवले पाहिजेत नवीन मुलांनी. मला असं वाटतं की खूप क्विक रिझल्ट्सची अपेक्षा आहे आणि ते नाही झालं तर चुकीच्या मार्गाला जातात, डिप्रेशनमध्ये जातात. दे कांट टेक दॅट डिफीट असं मला वाटतं. त्या पेशन्स थोडेसे कमी पडत आहेत. अर्थात मलाच पेशन्स यायला आई बनावं लागलं, तर त्यांना काय करावं लागेल ते ठरवतील. नाही. आणि ते दुसरी गोष्ट म्हणजे मला असंही वाटतं की जसं तू आता डिप्रेशन म्हणालीस म्हणून मी पेशन्स हे बोललीस म्हणून मला आठवलं की जर काही या करिअरमध्ये तुम्हाला त्याच्यावरतीच अवलंबून राहू नका. म्हणजे ह्याची तयारी ठेवा की मी येस मला हे करायचं आहे आणि ही गोष्ट करण्यासाठी मला जी काही मेहनत आहे मी ढोर मेहनत घ्यायला तयार आहे. पण तरीसुद्धा नशीब ही एक गोष्ट असते आणि तिथे जर काय तुमचं नशीब चालणार नसेल तर त्यामुळे ती माइंडसेट घेऊनच या की ज्याचा तुमच्यावरती उद्या परिणाम होणार नाही की तिथे माझं करिअर घडलं नाही, आता मी डिप्रेशनमध्ये गेलो किंवा गेले. तुम्ही एक पॅरल तुमच्या डोक्यामध्ये ठेवा की ठीक आहे माझं इथे मी स्वतःला हा एवढा वेळ देईन, ह्या वेळामध्ये जर काय माझं काही होऊ शकलं नाही तर माझ्या डोक्यात काय प्लॅन आहे, तर मी काय करू शकते किंवा त्याच्याशी डील करण्यासाठी मी आत्ता तोही एक प्लॅन केला पाहिजे. नॉट जस्ट की माझ्या करिअरसाठी मला काय गोष्टी बघायच्या आहेत, पण करिअर व्यतिरिक्त मला ॲज अ पर्सन सेन ठेवण्यासाठी एक माझा माइंडसेट चांगला ठेवण्यासाठी आणखीन काय गोष्टी मी करू शकते. मग मी डान्स शिकू शकते किंवा मी कुठचा कोर्स करू शकते. सायमल्टेनियसली केला तरी चालू शकतं ना, असं काही नाही आहे की नाही करू. पण त्यामुळे तुम्हाला कोपअप करायला कदाचित तुमच्या करिअरमधल्या अप्स अँड डाऊन्सना मदत होईल असं मला वाटतं. आणि जे कदाचित मी तेव्हा नाही माझ्या तेव्हा डोक्यात आलं, पण आता या स्टेजला आल्यानंतर मला असं वाटतं की यार असं कोणीतरी सांगायला पण मलाही पाहिजे होतं. सो दॅट आय फील की दे शुड लुक ॲट. आणि आता इतकी ही पिढी वेगळ्या विचाराची आहे, पण मला माणूस म्हणून असं वाटतं की योग्य वयात योग्य गोष्टी घडल्या योग्य वेळी तर आयुष्य खूप सुकर होतं. हे फार गाभा असलेलं वाक्य. योग्य गोष्टी घडल्या योग्य वेळी सुखकर होतं. वा, खूप छान गप्पा झाल्या. म्हटलं तर अजून खूप
अजूनही बोलतच बसू रे आम्ही. कल्याण डोंबिवली महानगरपालिका Correct. आणि ठाणे आता तरी इन्क्लूड करा. हो 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 पण कारण मग कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे, मग तू शूटिंग अंधेरीत का का लावलं लावलं करेक्ट आहे ऍक्च्युली. कारण तुम्ही आता ह्या एरियामध्ये राहता ना. आम्ही ही प्रभादेवी, मी चेंबूर, आपण तिकडेही करू शकलो असतो कुठेतरी. पुढचे podcast किंवा पुढचे Correct, interview आपण done. तिकडे करू. तुमची जेव्हा मालिका हा करेक्ट बेटर. आणि याची recap आपण याच्यामध्ये लावू. करेक्ट. पण नाही, खरंच मनापासून तुमच्या ऋणात राहू इच्छिते. कारण अरे आभार वगैरे नाही मानणार, ते परकेपणाची जाणीव उगाच होते. पण बसूनच बोलू विथ सखी या आपल्या कार्यक्रमात तुम्ही आलात आणि जसं तुम्ही आमच्यावरती प्रेम करता, आम्ही तुमच्यावरती करतो, प्रेक्षक आपल्यावरती करतात, आपण त्यांच्यावरती करतो, तसेच आपले काही गिफ्टिंग पार्टनर्स आहेत जे आपल्यावरती प्रेम करतात, त्यांच्याकडनं काही आठवण भेटी आज तुम्हाला इथे देणार आहोत. त्याचा तुम्ही स्वीकार करावा. ये मला गिफ्ट आवडतात. पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली महानगरपालिका आपल्या गिरिजाज अन्नपूर्णा फूड्स म्हणून आहेत. अच्छा. गिरिजा प्रधान म्हणून माझी बहीण आहे, त्यांच्या फूड्सचं आहे. तिच्याकडनं ही एक छानशी गोड अशी आठवण भेट. थँक्यू. आता Thank जातानाच you. पुढे मस्त चिवडा दिसतोय आणि काय हा. दिसतोय, चमचमीत आहे, गोड नाही चमचमीत गिफ्ट आहे. थँक्यू थँक्यू येस. अन्नपूर्णा फूड्स. अन्नपूर्णा गिरिजा हा 52 वर्ष जुना HSB डोंबिवलीचा परफ्यूम ब्रँड आहे. हॅपी सेंटेड बिगिनिंग्स, ज्याचं पहिलं नाव होतं हेमंत सुगंधी भांडार. Oh. 5 ठिकाणी यांच्या ब्रांचेस आहेत. त्यांच्याकडनं ही एक सुगंधी भेट. वा हो हो छान. पिशवीला पण वास येतोय. हो ग, खरंच वास हे येतोय. वर्किंग चालू आहे तुझं. नाही पण खरंच वास येतोय सिरियसली. थँक्यू. हे आपले तिसरे पार्टनर आहेत. ऑरा इसेन्शियल बॉडी अँड बाथ केअर मध्ये त्यांची प्रॉडक्ट्स आहेत. सो त्यांच्याकडनं ही एक आठवण भेट. थँक्यू. येस. वा. थँक्यू थँक्यू थँक्यू. येस. बस. जे काही बोलता आलेलं नाही मला, ते थोडंसं आम्ही इकडे व्यक्त करणार होते. काहीतरी आम्ही तुमच्याबद्दल लिहिलेलं आहे. वा, त्याचं ओके. वाचन थोडंसं आपण करूया. आई शपथ, वा. किती क्या कसं बात भारी आहे. आहे. प्रिय सोनाली, ऐक. शांत संयमी चेहरा आणि तितकेच गहिरे डोळे असलेली तू सौंदर्याचे नवे मापदंड घेऊन मराठी मालिका आणि चित्रपट सृष्टीत आलीस. आभाळ मायासारख्या मालिकेतून पदार्पण करत आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकून घेतलीस. त्या पुढचा तुझा प्रवास हा खूपच अनोखा आणि प्रत्येक भूमिका लक्षात राहील अशीच वठवलीस. मराठीतच नाही तर हिंदी मालिका सृष्टीत तुझे एक वेगळे स्थान निर्माण केलेस. तेरे लिए, सावरखडे गाव, चेकमेट, हृदयांतर यातल्या तुझ्या कामाने तुझ्या अभिनय क्षमतेवरती शिक्कामोर्तब झालेच, पण तुझ्या करिअरमधला मानाचा तुरा म्हणजे बहुचर्चित आदिपुरुष या चित्रपटातील कैकईची भूमिका. मायलेकमधून फक्त अभिनेत्री म्हणून नाही तर एक निर्माती म्हणून तू दमदार पदार्पण केलेस. चित्रपट क्षेत्रात ज्या हाताच्या बोटावर मोजता येण्यासारख्या महिला निर्मात्या आहेत त्यांच्या पंक्तीला जाऊन बसणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. काही लोकांना पाहिले की लाक्षणिक अर्थाने घाम फुटतो, मात्र तुझ्या खरे बोलमधून तू व्यायामाच्या निमित्ताने कलाकारांना शाब्दिक अर्थाने घाम आणलास. क्या बात आहे. पण तितक्याच मिश्किलपणे बोलतं पण केलंस. ही कला जोपासत असल्याबद्दल तुझे विशेष अभिनंदन. तुझ्यातले सृजन असेच जागे राहो हीच सदिच्छा. पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. टीम बसूनच बोलू मी सखी. क्या वाव, बात मस्त. सुपर्ब. किती अप्रतिम. छान. खरंच खूप छान आणि खरंच मला कल्पना फार आवडलेली आहे तुमची. थँक्यू. इतके सुंदर शब्द म्हणजे मग शब्दांकन आमच्या टीमच्या आदिती बर्वे म्हणून आहेत. अरे वा, क्या बात. शब्दांकन त्या करतात. प्रिया आदिती, मराठी कला क्षेत्रातील स्वतःच्या भूमिकांविषयी अत्यंत सजग असलेल्या आणि सक्षम स्त्री पडद्यावर साकारणाऱ्या काही ठराविक अभिनेत्रींमध्ये तुझं नाव आग्रहाने घ्यावे लागेल. लिटमस या नाटकाने तुझा रंग बदलला नाही तर तुला रंग दिला. दामिनी आणि वादळवाटमधील तुझ्या भूमिकांनी तर रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं. वादळवाट पाहिल्यावर विधी महाविद्यालयात मराठी मुलींचा टक्का नक्कीच वाढला असेल अँड क्रेडिट गोज टू यू. शब्बो सारख्या 2 अंकी नाटकात एका देहविक्रय करणाऱ्या महिलेची भूमिका साकारून तू स्वतःच्या अभिनयाची ताकद दाखवून दिलीसच, पण होऊ दे जरासा उशीरमधील तुझ्या मोनाली मोहितेने तर ऑस्करपर्यंत धडक मारली. प्रत्येक मराठी माणसासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे ही. पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले आणि तू ऑस्करपर्यंत. अनेक नाटके आणि मालिकांमधील भूमिका तू गाजवल्यास. ऑल द बेस्ट सारख्या अनोख्या कलाकृतीतून नव्याने प्रेमात पाडायला तू भाग पाडलंस. मटा सन्मान सारख्या नामांकित पुरस्कारांवर मास्टर माइंड नाटकाने तू स्वतःचं नाव कोरलंस. सर्वात जास्त नामांकन मिळवणाऱ्या काही नाटकांमध्ये मास्टर माइंडचं नाव घेतलं जातं, ही खूपच कौतुकाची गोष्ट आहे.
तुझ्या सिरियस रोलची जशी चर्चा आहे तशीच तुझ्या विनोदी अभिनयाची आणि नृत्य कौशल्याची झलक तू रियालिटी शो मधून दाखवून दिलीस. तू एक फायटर आहेस आणि कायम राहशील. अनेक पुरस्कार तुझी वाट पाहत आहेत. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. टीम बसूनच बोलू साठी. सो स्वीट, थँक्यू. व्हेरी नाईस. ती गोड लिहिलंय. वा. सो पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. अरे थँक्यू तुम्हाला. तुम्ही छान इथे आम्हाला आग्रहाचं निमंत्रण दिलं. आणि दुसरी महत्वाची, जशी मी मगाशी म्हणाले की अदिती बरोबर मला बोलायला, त्यामुळे मज्जा आली. आम्हाला गप्पांना आणखीन जास्त मजा आली. आणि नेहमीच टिपिकल क्वेश्चन्स न विचारता कुठून रस्ता शोधत कुठून आम्हाला काय म्हणतात ना, मेमरीजच्या लेन्स मधनं असं घुमवून मस्त गप्पा करून आणल्या. सो थँक्यू सो मच. आणि गिफ्टसाठी सुद्धा थँक्यू. खूप मज्जा आली आणि वेगळेच प्रश्न, वेगळीच उत्तरं, अनपेक्षित तुमच्याबद्दल सगळीच माहिती गुगलवरती माहिती आहे लोकांना. आपल्यालाच गप्पा टाकून माहिती, कारण मला जास्त इच्छा होती. दोघींनाही मी बघत आलोय, मोठा असो तरी तेव्हापासून बघत आलो असं मला जरा ते एक वेगळं अप्रूप त्याचं होतं. मी म्हटलं तसं माझं कॅमेराचा एक पहिला ऍक्च्युली जी सुरुवात झाली ती साधारणपणे हिच्या बरोबरच. हा, की जिकडे ती जे स्क्रिप्ट मध्ये नव्हतं ते तू ओरडलीस माझ्यावरती त्या दिवशी. बाय द वे वर्किंग यु नो. सो त्याच्यामुळे त्यावेळेला मला ओके, कॅरेक्टर, स्क्रिप्ट, त्याच्यानंतर डिरेक्टरने काय सांगितलंय किंवा आपलं ते स्विच ऑन स्विच ऑफ, ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मला फक्त त्या 2 सेकंदात, कारण ते ज्युनियर आर्टिस्टचा रोल होता माझा. 2 सेकंदांसाठी फक्त कम्युनिकेशन आमचं जे काय होतं ते, त्या 2 सेकंदांमध्ये एवढे सगळे लक्ष आम्ही खूप धमाल केली. आज पण खूप धमाल आली, मज्जा आली. आणि आपण म्हणतो ना की एखादा इंटरव्ह्यू मजेदार किंवा आनंददायी झाला केव्हा समजायचं, तेव्हा सगळ्या इमोशन्सना आपण टच करून परत येतो. म्हणजे सगळ्या इमोशन्सच्या आहारी नाही जात, पण टच करून परत येतो, तेव्हा चांगला इंटरव्ह्यू झाला असं समजायचं. सो आय थिंक वी टच्ड ऑलमोस्ट ऑल फीलिंग. व्हेरी गुड. तुम्हाला खूप शुभेच्छा. भरपूर एपिसोड्स होऊ देत तुमचे. आणि मालिकेच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा पॉडकास्ट तुमच्या दोघींचा 100% करणार आहोत. अच्छा, ते जे आपण बोललो. आपला जो विषय झालाय. येस, ऑफकोर्स. थँक्यू. चलो, yes. बाय चला.